हाय गाईज, तर मला 1-2 जणांचे DM आले होते की दीदी कुडाच्या फुलांची भाजी कशी बनवतात ते सांग ना. तर ही रेसिपी त्यांच्यासाठी. पहिले आपण फुलं पाण्याने नीट स्वच्छ धुवून घ्यायचीत. नंतर त्याच्यामध्ये पाणी ओतून ती थोडा वेळ गॅसवरती उकळवायला ठेवायचीत. फुलं छान उकळून झाली की ती एका चाळणीमध्ये काढून घ्यायचीत. त्याच्यामधलं पाणी सगळं निथळून त्याच्यामध्ये थंड पाणी ओतायचं. नंतर त्या फुलांमधलं सगळं पाणी काढून ते निथळून घ्यायचे. फोडणीसाठी मी इथे कांदा, टोमॅटो, मिरची, ठेचलेलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. नंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून ते तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण घालूया. लसूण थोडं लाल झालं की त्याच्यामध्ये मिरची घालून घेऊया. दोन्ही छान परतवून झालं की त्याच्यात बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. कांदा थोडा लालसर झाला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ टाकत आहे. नंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं तिखट आणि गरम मसाला टाकते आहे. ते छान मिक्स करून घेऊया. मसाला छान मिक्स झाला की आपण त्याच्यामध्ये शिजवून घेतलेली फुलं टाकूया. त्याच्यावरती थोडं आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घेऊया. फुलं आपण आधीच उकळून घेतल्यामुळे ती भाजी शिजायला जास्त वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे 5 मिनिटं त्याच्यावरती झाकण ठेवून नंतर त्याच्यामध्ये तिळकूट टाकून घेऊया. हे काळ्या तिळांचं कूट आहे. ह्याच्याने भाजीला खूप छान चव येते. त्याच्यामुळे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर अशी देखील ही भाजी खूप छान लागते. शेवटला आपण त्याच्यावरती कोथिंबीर घालून घेऊया. तुम्हाला जर भाजी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.